इथे आपला ढोकळा रेडी आहे। हा झटपट होणारा रव्याचा ढोकळा आहे, पचायला अगदी हलका, दही इनो न वापरता अगदी घरच्या साहित्यात बनणारा। चला रेसिपीकडे वळूया। सो रेसिपीसाठी सर्वात आधी मी 1 वाटी इथे रवा घेतलेला आहे मिक्सर पॉटमध्ये। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी पाणी आणि ते मिक्सरला छान 10 सेकंद फिरून घ्यायचं। 1 वाटी रवा आणि 1 वाटी पाणी असं 10 सेकंद जस्ट त्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं जे बॅटर आहे ते। आता इथे आपलं 10 सेकंद फिरून झालेलं आहे मिक्सरमध्ये। आता हे ट्रान्सफर काही आपण इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करूया। तर सर्वात आधी मी 1 टीस्पून साखर यामध्ये ॲड केली। त्यानंतर चवीनुसार मीठ मी ॲड केले इथे। त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि आलं किसून घातलेलं आहे मी इथे। अर्धा टीस्पून निंबू फूल घातलेलं आहे, निंबू सत्व, आणि 3 चम्मच तेल घातलेलं आहे। आता हे सगळं जे जिन्नस आपण टाकलं आहे आधी स्पूननी मिक्स करून घेऊया। त्यानंतर विक्स घ्यायची, म्हणजे आपलं निंबू फूल त्यानंतर साखर छान मिक्स व्हायला पाहिजे, कारण ते असं पावडर फॉर्ममध्ये नाही आहे, असं खड्या फॉर्ममध्ये आहे। तर विक्स घ्यायची आणि विक्सनी छान फेटून घ्यायचं। तर इथे मी बघा अशा प्रकारे विक्सनी छान फेटून घेत आहे, जेणेकरून सगळे जिन्नस एकजीव होतील। सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स होण्यासाठी छानपैकी फेटून घेतलेला आहे। त्यानंतर आता मी एका प्लेटला ऑइलनी ग्रीस करून घेतलं आपला ढोकळासाठी, आणि मी कढईत पाणी गरम करायला आधीच ठेवलेलं आहे। 5 मिनिट झालेले आहे। तर आता आपल्याला ढोकळा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे प्लेटमध्ये। तर त्याआधी मी अर्धा टीस्पून यामध्ये खाण्याचा सोडा ॲड करते आहे। त्याने आपलं बॅटर छान फ्लपी होईल। इनो म्हणजे इनो इथे घालायचा नाही आहे, सो निंबू फूल आणि सोड्याचं कॉम्बिनेशन इनोचं काम करतं। तर त्यामुळे आता हे सगळं छान फेटून घेतलं की छान बघा जशी इनो टाकल्यानंतर म्हणजे वर असे बबल्स तयार होतात, तशा प्रकारे छान असे बबल्स तयार झालेले आहे। आता याला फार काळ असं राहू द्यायचं नाही, लगेच ट्रान्सफर करून घ्यायचं प्लेटमध्ये आणि कढईत ठेवून द्यायचं। आता 15 मिनिटं छान या ढोकळ्याला शिजून घ्यायचं, एक वाफ काढून घ्यायची छान प्रकारे। आता आपण बघूया आपला 15 मिनिटानंतर ढोकळा बघा छान झालेला आहे, नाईफनी चेक करून बघायचं। झालं। आता आपण तडक्याची तयारी करूया। सो तडका पॅनमध्ये मी इथे ऑइल टाकलेलं आहे, जिरं मोहरी, त्यानंतर काही उभ्या स्लाइस केलेल्या ग्रीन चिलीज, कढीपत्ता छान परतून घेतलं आणि त्यानंतर थोडे तीळ ॲड केले। आता इथे आपला तडका रेडी आहे। थोडं मीठ लागत असेल तर तुम्ही इथे या स्टेजला मीठ पण टाकू शकता। त्यानंतर मी इथे ढोकळ्याचे पीसेस कट करून घेतले आणि त्यावर हा तडका टाकला। आता गार्निशिंगसाठी आपण थोडी यावर कोथिंबीर घालून घेऊया। इथे मी कोथिंबीर घालून घेतली आहे। आता छान ढोकळ्याला अलटपलट करून असं मिक्स करून घेऊया आणि आपला ढोकळा रेडी आहे।